जैन बोर्डिंग प्रकरणावरनं सध्या रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा संघर्ष सुरू आहे। त्यामध्येच या वादात उदय सामंतांनी उडी घेतली। धंगेकर यांच्यावर कारवाई झाली तर मग गणेश नाईकांना देखील तोच नियम लागू करावा लागेल असं सामंतांनी जाहीर करून टाकलं। त्यामुळे यावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। धंगेकरांनी हे बोलल्यामुळे त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे। पण नवी मुंबईचं काय, मला असं वाटतं की हे 100% खरं आहे, पण याचा विचार सामंत साहेबांनी पण केला पाहिजे की इतर ठिकाणी होणारे राजकीय आरोप प्रत्यारोप आहे। भाजपमधले अनेक लोक माझ्याबरोबर बोलतात, ते फक्त तुमच्या पुढे बोलत नाही, ती लोक बोलतात तर माझा नेता माझ्यासाठी बोलणारच ना हो। रवींद्र धंगेकरांनी जैन बोर्डिंग जमीन प्रकरणावरून मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांची राळ उठवली आहे। यावरून पुण्यात महायुतीत तणाव निर्माण झालाय। रवींद्र धंगेकर महायुतीमधील एका नेत्यावर गंभीर आरोप करतात। यावरून शिवसेनेला प्रश्न विचारला जातोय। त्यावर उदय सामंतांनी स्पष्टीकरण देताना नवी मुंबईत गणेश नाईकांचा मुद्दा उपस्थित केला। आरोप केले म्हणून धंगेकर यांच्यावर कारवाई केली तर हाच नियम नवी मुंबईत गणेश नाईकांनाही लागू करावा लागेल असं सामंतांनी म्हटलं होतं। त्यावर आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सामंतांना प्रत्युत्तर दिलंय। प्रमुख नेत्यांना त्रास होईल असं कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वागू नये असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। धंगेकरांनी हे बोलल्यामुळे त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे। पण नवी मुंबईचं काय, मला असं वाटतं की समन्वयानं हे घेतलं पाहिजे। इकडं तर गुंडांबरोबर देखील माझे संबंध आहेत, मी असं करतो तसं करतो हे पण आपण सगळ्यांनीच दाखवलेलं आहे आपल्याला। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे संयमाने घेतलं पाहिजे। जसं पुण्यामध्ये चालू आहे तसं इकडच्या परिसरामध्ये देखील चालू आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला पाहिजे। मगाशी मी एक वाक्य जबाबदारीनं बोललो की भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं वागलं पाहिजे। शिवसेनेतल्या कुठल्याच कार्यकर्त्या नेत्यांनी असं नाही वागलं पाहिजे की शिंदे साहेबांना त्रास झाला पाहिजे, आणि भाजपमधल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी असं नाही वागलं पाहिजे की देवेंद्रजींना त्रास झाला पाहिजे। मला असं वाटतं की हे 100% खरं आहे, पण याचा विचार सामंत साहेबांनी पण केला पाहिजे की इतर ठिकाणी होणारे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत। पुण्यात तुमचा एक माणूस खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका करतो, व्यक्तिगत पातळीवरती जातो, हे थोडंसं वेगळं आहे। याचा विचार तुम्ही करा। आम्हाला काही कंप्लेंट करायची नाही, आम्ही काही तुम्हाला म्हणत नाहीये, तुम्ही करा नका करू त्याचा विचार। दरम्यान भाजपमधील अनेक लोक खासगीत माझ्या बाजूने बोलतात असा दावा रवींद्र धंगेकरांनी केलाय। त्यामुळे उदय सामंत आमचे नेते आहेत, ते मला पाठिंबा देणारच असंही धंगेकरांनी म्हटलंय। तर यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। महायुतीमध्ये वाद होईल अशी वक्तव्य कुणीही करू नयेत असं बावनकुळे यांनी म्हटलंय। मी सांगितलं ना, माझी भूमिका स्पष्ट आहे आणि ती भूमिका लोकांसाठी उपयोगाची, लोकांना सन्मानाची, आणि भाजपमधले अनेक लोक माझ्याबरोबर बोलतात, ते फक्त तुमच्या पुढे बोलत नाही, ती लोक बोलतात तर माझा नेता माझ्यासाठी बोलणारच ना हो। तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्याला आता तुमचे पक्षाचे नेते पाठिंबा द्यायला लागले। भाजपच्या लोकांचा पाठिंबा आहे तर त्यांना तर मी त्यांचं कार्य करतोय। महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही असं कुठलंही वक्तव्य करायचं नाही। भाजपाने आता त्यामध्ये बऱ्यापैकी भूमिका घेतली आहे। माननीय एकनाथ शिंदेजीही त्यांच्या प्रमुख जे नेते आहेत त्यांना सांगतील की महायुतीमध्ये मनभेद होणार नाही। एकनाथ शिंदेजींनी यापूर्वी अनेक वेळा त्यांच्या बैठकीत बजावला आहे। गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई आणि ठाण्यात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष सुरू आहे। एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्याची एकही संधी गणेश नाईक सोडत नाहीत। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे नेतेही गणेश नाईकांना वेळोवेळी प्रत्युत्तर देत असतात। जर का जो FSI जो युडीने जर सँक्शन केला आहे ना, तो पूर्ण वापरला गेला तर या शहराची वाट लागून जाणार आहे। आज तरी नवी मुंबईमध्ये पाणी काही ठिकाणी फक्त साचतं नवी मुंबईत, कारण तशा प्रकारची रचना पण नाल्यांची केलेली आहे। नवी मुंबईची रस्त्यात तशी रचना केलेली आहे, परंतु भविष्य काळाची आणि या नालायक लोकांच्या हातात जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटवलं झालं समजा शहरात। मी विश्वासाने बोलतो, माझा मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाईक सुखी आहे। मुद्दा असा राहतो, समन्वय समितीमध्ये समन्वय साधण्यासाठी आपण असताना समन्वय समितीमध्ये काही अडचणी सांगितल्या पाहिजेत। जर समन्वय समितीची तेवढी कुवत नसेल तर त्यांनी देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील यांच्यावर बसलं पाहिजे। उठसूट एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली
खपवून घेणार नाही हे मी स्वतः नवी मुंबईमध्ये जाऊन सांगितलेलं आहे. धंगेकर विरुद्ध मोहोळ संघर्षानं पुण्यातील महायुतीमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. धंगेकरांना कुणाची तरी फूस असल्याचाही आरोप होतोय. उदय सामंतांच्या या वक्तव्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्यात. त्यामुळे येत्या काळात धंगेकर विरुद्ध मोहोळ वादाला भविष्यात भाजप विरुद्ध शिवसेना असं रूप येतंय का हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.